ठरलं तर मग या मालिकेच्या 30 मार्चच्या जबरदस्त भागामध्ये सायलीने आता अर्जुनला आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे। प्रियाला तो माझा नवरा आहे खबरदार असं म्हणत सगळ्यांच्या समोर हात पिरगळून आता ढकललेलं आहे। सायलीचं प्रेम हे आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि मालिकेच्या 30 मार्चच्या भागामध्ये ते व्यक्त पण झालेलं आहे। सायली सुंदर तयार होऊन आता अर्जुनच्या रूम मध्ये येते आणि कॉफी घेऊन आल्यावरती ती अर्जुनला म्हणते, हे काय सर, तुम्ही ऑफिसला निघालात सुद्धा? यावरती अर्जुन म्हणतो हो आणि तो सायलीकडे एकटक पाहतच राहतो। मिसेस सायली, तुम्ही खूप सुंदर दिसताय, आय मीन तुमची साडी खूप सुंदर आहे। आणि त्याच वेळेला सायलीच्या कानामध्ये गाणं वाजायला लागतं, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात। आणि हे गाणं ऐकत सायली खूप लाजते, पण तिचं लक्ष जातं तर अर्जुन त्याची कामं करत असतो। म्हणजे अर्जुन सायलीला काहीही न बोलता सायलीच्याच मनामध्ये अर्जुन आपलं कौतुक करतोय आणि बॅकग्राऊंडला म्युझिक वाजत असतं। सायली म्हणते, सर म्युझिक वाजत होतं ना, गाणं ऐकलं मी। अर्जुन म्हणतो, नाही, कोणतंही गाणं इकडे लावलेलं नाहीये, सकाळी सकाळी गाणं कशाला लावेन मी? यावरती सायली थोडीशी नाराज होते। जाता जाता अर्जुन तिला म्हणतो, मिसेस सायली, पण आज तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय। आता अर्जुनने सायलीच्या मनातलं ओळखलेलं असतं। सायलीला सुंदर म्हटल्यावरती सायली चक्क लाजते आणि तिकडून निघून जाते। खाली ब्रेकफास्टसाठी सगळेजण बसलेले असतात। सायलीने पोहे तर कल्पनाने उपमा केलेला असतो। अर्जुन ब्रेकफास्टसाठी येतो आणि हे काय, ब्रेकफास्टसाठी उपमा आणि पोहे, दोन दोन ऑप्शन असं म्हणत अर्जुन आता नाश्त्याला सुरुवात करणार तर अस्मिता म्हणते, हो सायलीने पोहे बनवलेत आणि मम्माने उपमा, पण पोह्यांची काय व्हॅल्यू, सगळेजण आज उपमाच खाणार की असं म्हणत मुद्दाम आता अस्मिता सगळ्यांना डिवचते। त्यावेळेला अर्जुन म्हणतो, का सगळेजण उपमा का खाणार? मी तर बाबा पोहेच खाणार माझ्या बायकोच्या हातचे, दे बायको मला पटकन पोहे दे म्हणत अर्जुन आता प्लेट पुढे करतो। आता मात्र अस्मिताचा जळफळाट होतो। त्यावेळेला मग मात्र इकडे कल्पना म्हणते, हो मी सुद्धा पोहे खाणार। पूर्णाजी म्हणते, हो कल्पना मला पण थोडे पोहे दे बरं। प्रताप सुद्धा पोहे घेतो। एक एक करत सगळ्यांनी पोहे घेतल्यावरती पोहे खूप सुंदर झालेले आहेत। मग मात्र अस्मिताची प्लेट पुढे करत अर्जुन म्हणतो, द्या मिसेस सायली, हिला पण पोहेच द्या। अस्मिताचं तोंड पाहण्यासारखंच असतं। सगळ्याच जणांनी सायलीचे पोहे एक्सेप्ट करत सायलीला एक्सेप्ट केलेलं असतं। तोपर्यंत कल्पना म्हणते, अर्जुन सायली, मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे। म्हणजे आता होलिका दहन आहे ना, तर आमचा सगळ्यांचा असा विचार आहे की होलिका दहनाच्या दिवशी दरवर्षी आम्ही होलिका दहन करतो, पण यावर्षी तुम्हा दोघांच्या हातून होलिकेचं दहन व्हावं असं आम्हाला वाटतंय। सायली म्हणते, आई असं काय करताय? पण मी असं म्हणत सायली गप्प बसते। त्यावरती कल्पना म्हणते, हो मला माहिती आहे, पूर्णाजीने परवानगी दिल्याशिवाय तू काहीही करणार नाहीस असंच तुला म्हणायचं आहे ना? त्यावरती कल्पना पूर्णाजीकडे बघते। पूर्णाई, यावरती पूर्णाई म्हणते, हे बघ कल्पना, तुला जे योग्य वाटेल ते कर। तिने सुद्धा होलिका दहन केलं, आपल्या घरावरचं खूप मोठं संकट आज तिच्यामुळे टळलंय। अर्जुन सायलीच्या हातून होलिका दहन करायला पूर्णाजीला काहीच प्रॉब्लेम नसतो। पूर्णाजी म्हणते, होऊ दे कल्पना तुझ्या मनासारखं। आणि ते पण कौतुकाने पूर्णाजीने बोलल्यावरती सायली आणि अर्जुन होलिका दहन करायला तयार होतात। इकडे बाकी सगळे आनंदात असले। प्रताप पूर्णाजीने सायलीला एक्सेप्ट केलं असलं तरी घरातली एकमेव व्यक्ती असते अस्मिता, जी अजून बदलणं बाकी असतं। अस्मिताचा राग नुसता चिडफिड होत असते आणि ती तबडतोब हे सगळं सांगायला प्रियाला कॉल करते आणि म्हणते, तुला माहितीये का, इकडे पूर्णाजीने तिला ना जवळजवळ एक्सेप्टच केलंय। तुला माहित नाही, आज होलिका दहनाचा सुद्धा तिला मान दिलाय। पूर्णाजी हळूहळू बदलत चालले, हा आपल्या हातातून सगळं निसटत चाललंय। यावरती तन्वी म्हणजेच प्रिया सांगते, अगं पूर्णाजी ही माझी शेवटची होप आहे। म्हणजे पूर्णाजी एकटीच आहे की जी मला या घरामध्ये आणू शकते, तिच्याकडूनच फक्त मला होप्स आहेत। मग जर पूर्णाजी असं वागली तर कसं चालेल? म्हणजे पूर्णाजीने तिला एक्सेप्ट केलं का? यावरती आता अस्मिता सांगते, हे बघ, एक्सेप्ट केलं की नाही असं सांगता येणार नाही, कारण पूर्णाजीने त्या दिवशी तिला सांगितलं की या घरची सून फक्त तन्वीच मी मान्य करू शकते आणि म्हणून माझा तुझ्यावरती राग आहे। म्हणजे मला असं वाटतंय अजून तरी पूर्णाजीने तिला मनापासून एक्सेप्ट नाही केलं, पण जर फार काळ गेला ना तर पूर्णाजी तिला एक्सेप्ट करेल। तू बघ हा तन्वी काय करायचं ते। प्रिया म्हणते, नाही काहीतरी जबरदस्त करायला पाहिजे, त्याशिवाय या सायलीचा तिथला आता मान कमी नाही होणार। त्यावरती अस्मिता म्हणते, ऐकतेस ना, लवकरात लवकर तुला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत आता दोघींचं बोलणं चालू असतं, जेणेकरून सायलीला पूर्णाजीच्या नजरेमधून कसं उतरवायचं हे सगळं त्या दोघींचं म्हणणं ऐकत चालू असतं।
तोपर्यंत होळीच्या दिवशी सायली सुंदर नेव्ही ब्लू कलरची साडी नेसून तयार होत असते. ऍक्च्युली सगळं उरकलेलं असतं, मेकअप झालेला असतो, साडी नेसून झालेली असते, फक्त साडीचा पदराची पिन काही लागत नसते. आणि तोपर्यंत कल्पना खालून आवाज देत असते. कल्पना आवाज देत असते आणि म्हणत असते, सायली अगं ये की, सायली ये ना. त्यावरती सायली म्हणते, शी आजच्याच दिवसाला या साडीच्या पिनाला बसायचं नव्हतं, पिन न लावता जाऊ का, असा विचार करत सायली असताना अर्जुन येतो आणि मी तुमची मदत करू का, म्हणजे मी तुम्हाला पिन लावून देऊ का, कारण होळी म्हणजे ज्या वेळेला गणपती होते ना त्यावेळेला तुम्ही कसं मला धोतर नेसवलं तसं हवे तर मी डोळे बंद करतो आणि पिन लावतो, असं म्हणत अर्जुन बोलल्यावरती सायली म्हणते, सर तुम्ही डोळे उघडे ठेवूनच पिन लावा. सायलीने अर्जुनला परवानगी दिलेली असते. फायनली अर्जुन ती पिन घेतो आणि आता सायलीच्या साडीला लावायला निघतो. सायलीच्या साडीला पिन लावता लावता अर्जुनला ते काही जमत नसतं आणि सायली विचार करत असते, खरंच म्हणजे अर्जुन सर माझ्या कितीही जवळ असले ना तरी त्यांचा तो स्पर्शामध्ये एक सोज्वळपणा, एक प्रामाणिकपणा मला नेहमी जाणवतो. कधीही त्यांच्या स्पर्शामधून मला कोणती वेगळी भावना वाटत नाही. खरंच अर्जुन सर तुम्ही खूप ग्रेट आहात, असं म्हणत सायली आता अर्जुनच्या प्रेमातच पडत चाललेली असते. तोपर्यंत इकडे अर्जुनच्या बोटाला पिन लागते. अर्जुनच्या बोटाला पिन लागल्यावरती तो कळवळतो. सायली म्हणते, सर काय झालं. यावरती अर्जुन म्हणतो, काही नाही, फार काही नाहीये, तुम्ही व्हा बरं उलटे, मी तुमच्या साडीला पिन लावून देतो. असं म्हणत अर्जुन आता साडीला पुन्हा एकदा पिन लावायला निघतो. फायनली अर्जुनने पिन लावलेली असते. सायली विचार करते, म्हणजे मी अर्जुन सर म्हटले की डोळे बंद करतो तरी सुद्धा मी त्यांना डोळे उघडे ठेवून पिन लावायला सांगितली. माझ्याच मनाचं काही गोष्टी मलाच कळत नाहीत आणि सायली प्रेमात पडले म्हणजे स्वतः पण अर्जुनच्या प्रेमात पडलोय हे एक्सेप्ट करायला तिचं मन तयारच नसतं. फायनली अर्जुनने साडीला पिन लावून दिलेली असते आणि आता तोपर्यंत इकडे अस्मिता येते. काय चाललंय काय तुमचं, म्हणजे आमच्याच घरात आम्हाला यायला चोरी आहे का. यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला माझ्या घरात म्हणायचंय का, तुझ्या माहेरी म्हणायचंय का, असं म्हणत तो अस्मिताला बरोबर टॉन्ट मारतो. अस्मिता म्हणते, झालं झालं बोलून तुझं, पूर्णाजीने खाली बोलवले, होळीचं पूजन करायचंय ना, की तुमचं इथे रोमॅन्स चालू राहणार आहे तर रोमॅन्स चालू ठेवा आणि दिवाळीला खाली या, असं म्हणत अस्मिता अर्जुनला आणि सायलीला पुन्हा एकदा टोमणा मारते आणि तिकडून निघून जाते. अर्जुन आणि सायली होलिका दहनासाठी आता मात्र खाली येत असतात. सायलीचा गजरा घालणं बाकी असतं. अर्जुन तिला त्यात सुद्धा हेल्प करतो आणि आरशामध्ये सायलीचं प्रतिबिंब पाहताना अर्जुन हातानेच ऍक्शन करून खूप सुंदर दिसताय असं तिला म्हणतो आणि फायनली तिच्याकडे प्रेमाने पाहतच बसतो. सायलीला खूप अवघडल्यासारखं होतं. अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि खूप सुंदर दिसताय अशी ऍक्शन सुद्धा करतो. फायनली सायली तयार होऊन आता मात्र होलिका दहनासाठी खाली येते. सायली होलिका दहनासाठी खाली येते. होळीची सगळी तयारी झाली असते आणि सगळेजण तिकडे ऍक्च्युली जमलेले असतात. वाट पाहत असतात ती सायली अर्जुनची. सगळेजण पूजा करतात. आता अर्जुन सायलीचा मान असतो. पहिल्या पूजेचा मान आता अर्जुन सायलीला मिळाल्यावरती दोघ जण छानपैकी होलिकेचं पूजन करतात. होलिकेला छानपैकी पाणी वाहतात आणि आता होलिका दहन केलं जातं. होलिका दहनाच्या वेळेला प्रत्येक जण आपल्या मनातली इच्छा मात्र बोलून दाखवत असतं. सायली आता होलिका दहन करून त्याच्या भोवती गोल गोल फेऱ्या मारते. होळीला नारळ अर्पण केलेला असतो आणि सगळेजण गोल गोल फेऱ्या मारत आपापल्या इच्छा होलिकेच्या बद्दलच्या मनामधल्या आता होलिका मातेसमोर हात जोडून मांडत असतात. सगळेच जण नमस्कार करतात. सायली सांगते, या घरावरती येणारं प्रत्येक संकट हे प्रत्येक संकट तू न परत पिठवून पाड. या पूर्णपणे घरावरती सुखाचं सावट असू दे, सगळी संकट परत जाऊ दे, असं म्हणत सायली आता होळीसाठी आता प्रार्थना करत असते की सुभेदार कुटुंबाला या सगळ्यातून बाहेर काढ, कोणतंही नवीन संकट त्याच्यावरती येऊ देऊ नको, असं म्हणत सायली आता प्रार्थना करत असते. तोपर्यंत अस्मिता नारळ वाहण्यासाठी आणि होळिकेची पूजा करण्यासाठी आता मात्र समोर येते. अस्मिता समोर येते खरी, पण कल्पना तिला म्हणते, थांब अस्मिता. अस्मिताला थांब म्हटल्यावर ती कुणालाच कळत नाही की अचानकपणे कल्पनाने अस्मिताला थांबवले का. अस्मिता म्हणते, झालं तरी काय. यावरती कल्पना म्हणते, एक लक्षात घे, या होळिका मातेचं तू पूजन करू शकत नाहीस. पूर्णाजी म्हणते, अगं काय झालं कल्पना. यावरती कल्पना सांगते, मनामधल्या ज्या कटू आहेत ना भावना त्या गेल्याशिवाय होलिका मातेचं दहन नाहीही करू शकत. कल्पना म्हणते, तू सायलीला ज्या वेळेला ती गायब झाली होती तेव्हा तिच्यावरती आरोप केले होतेस ना, तेव्हा तिच्यावरती दागिने चोरण्याचे आरोप केले होतेस ना, त्यामुळे तू सायलीची माफी माग, मनामधली कटुता घालव आणि त्याच वेळेला तू होलिका दहन करू शकतेस, नाहीतर नाही.
कल्पनाने इतका मोठा डिसिजन घेतल्यामुळे आता मात्र इकडे अस्मिताला काहीच पर्याय उरत नाही. अस्मिता म्हणते ते मी नाही, ते तन्वीने केलं होतं सगळं. यावरती पूर्णाजी सुद्धा याला होकार देते आणि कल्पना सांगते ना माफी माग, तर माफी माग, त्याशिवाय तुला होलिका दहन करता येत नाही असा पूर्णाजी सुद्धा आग्रह करते. आता फायनली अस्मिताचा नाईलाज होतो आणि ती विचार करते या सायलीचं महत्व या घरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललंय. म्हणजे या घरामध्ये जर हिचं महत्व असंच वाढत राहिलं तर मला तर काही स्थानच उरणार नाहीये. कल्पना म्हणते मागतेस ना माफी. फायनली आता मात्र अस्मिताला माफी मागायला लागते. अस्मिता माफी मागते आणि होलिका दहनाचा कार्यक्रम तर होतो खरा, पण होळीच्या दिवशी जबरदस्त धमाल येणार असते. होळीच्या दिवशी सायली आपला आता प्रेमच व्यक्त करणार असते. इकडे धुलीवंदनाचा कार्यक्रम असतो. सगळे जण आता सुभेदार धुलीवंदन साजरे करत असतात. त्यावेळेला प्रिया येते आणि अर्जुनला पहिला रंग मी लावणार, अर्जुनला रंग मी लावणार असं म्हणत हातामध्ये रंग घेऊन आता तिकडून अर्जुनला लावायला निघते. सायली गप्प बसणार असते का? कारण आतापर्यंत अर्जुनच्या बद्दल मनामध्ये प्रेम निर्माण झालेली सायली आपल्या नवऱ्याला किंवा आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्याला ही प्रिया रंग लावणार हे तिला सहनच होत नाही. प्रिया रंग लावायला येणार, अर्जुन तिला थांबवणार, तितक्याच सायलीमध्ये ढाल बनून उभी राहते. आणि काय चाललंय काय तुझं? तुला काय वाटलं माझ्या नवऱ्याला येऊन तू रंग लावू शकशील? तू माझ्या नवऱ्याला रंग लावणार? असं म्हणत ती आता प्रियाचा हात धरते आणि खबरदार, माझ्या नवऱ्याला रंग लावायचा किंवा त्याच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सायली आता प्रियाला चांगला धडा शिकवते. इतकंच करून सायली थांबत नाही तर प्रियाचा हात धरते आणि धाडकन तिला बाजूला टाकते आणि तिथे असलेल्या रंगाच्या ताटलीमध्ये सायली आता प्रियाचं तोंडच आपटते. प्रिया चांगलीच तोंडावरती आपटलेली असते. काय करावं ते कळायच्या आधीच सगळ्यांच्या समोर तिचा आता कार्यक्रमच झालेला असतो आणि सायली सांगत असते तो माझा नवरा आहे, खबरदार माझ्या नवऱ्याची जवळीक करण्याचा प्रयत्न केलास तर. अर्जुन सुद्धा हे पाहत असतो. सायलीचं हे रूप सगळ्यांनाच नवीन असतं. सायलीने प्रियाला माझा नवरा म्हणत आता लांब ढकलत आपलं प्रेम सगळ्यांच्या समोर व्यक्त केलेलं असतं. अर्जुन, कल्पना सगळ्यांना छान वाटतं. सगळेजण हसून सायलीची साथ देत असतात.